परंतु यंदा पाऊस लेट आहे, कमी आहे. हे आपण आत्ताच पर्जन्य सूक्ताचं आपण ध्यास घ्यावा आणि रोज एक वेळा त्रिकाल आरतीत ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज एक वेळा तरी पर्जन्य सूक्ताचं जर वाचन केलं तरच पाऊस सुवृष्टी होईल. अन्यथा अनावृष्टी अतिवृष्टी ही शेतीला कुणालाही परवडणारी नाही. सुवृष्टी झाली तरच बळीराजा सुखावेत, शेती चांगली पिकेल, नद्या बारमाही वाहतील, पिण्याच्या पाण्याचे प्रश्नासह वापरण्याच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लागतील. म्हणून नद्या स्वच्छता अभियान या कार्यानं हाती घेतलेलं आहे. ते 17 मे ते 25 मे या काळात प्रत्येक गावची नदी आपणाला साफसफाई करायची आहे. ती नुसतीच जलवाहिनी नाही, ती जीवनवाहिनी आहे. परंतु दुर्दैवानं काही दशकांपासून त्या नद्यांच्या आम्ही मानव जातीनं गटारगंगा केलेल्या आहेत. कचरा टाक, निर्माल्य टाक, सांडपाणी त्यात सोड, कारखानदारसुद्धा ते घाणपाणी त्यात सोडतात. नद्याने हा न कळत आपल्याला शाप दिलेला आहे, पाऊस न पडण्याचा आणि तापमान वाढवण्याचा. हे आपण ओळखून घ्यावं, त्याला ज्योतिषांची गरज नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की नद्या या पवित्र ठेवाव्यात. तिथे कुठल्याही प्रकारची दुर्गंधी, घाण, मानवनिर्मित ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला थांबवता आल्या पाहिजे.